नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बाबा आणि ईश्वरी दोघंजणही सकाळच्या आरतीसाठी उभे असतात. देवघरात बाबा आणि ईश्वरी दोघंजणही आरती करत असतात. आता त्यांच्या आरतीच्या आवाजाने घरातला एक एक जण आता तिथे देवाऱ्याजवळ येत असतो. सुरुवातीला वल्लरी आणि मामा येतो, त्याचबरोबर आजी देखील येते. आता ते दोघंजणही मिळून दुर्गादेवीची आरती म्हणत असतात. आता त्या आरतीला सगळेजण सामील झालेले असतात. कोणी अगदी मान वाकडी करून का होईना परंतु आलेले असतात. अंजली पण लगेच तिथे येते. आता आरती होत असताना बाबा अगदी आनंदाने ती आरती करत असतात. हे आजी आणि मामा सगळेच जण पाहत असतात. त्यानंतर मग आता देवाची आरती झालेली असते. नियमितप्रमाणे राजशिर्केंच्या इथे देवाच्या प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. आरती आणि प्रसाद दोन्हीही आता रमाकांत देत असतात. त्याच वेळेला मग आता सुरुवातीला रमाकांत ईश्वरीकडे आरती देतात आणि ती नमस्कार करते, आरती घेते आणि तिला प्रसादही बाबा देतात. ती तो आनंदाने स्वीकारते. त्यानंतर मग पुढे आजीजवळ ते आरती देतात आणि आजी आरती घेते आणि त्यांच्या हातून प्रसाद देखील घेते. परंतु आता आजीच्या चेहऱ्यावरती जराही हसू नसतं. ती त्यांच्याकडून प्रसाद घेत असताना जराही चेहऱ्यावर हसू दाखवत नाही. ती प्रसाद घेऊन फक्त काहीही न बोलता तिथून निघून जाते. नंतर मग बाबा अंजलीजवळ येतात आणि अंजली पण गप्पच असते. अंजली ही प्रसाद घेते आणि त्यानंतर अंजली ही आरती घेते आणि त्यानंतर मग ती प्रसाद देतात. त्याच वेळेला त्यांच्या हातून प्रसाद न घेता तिथून निघून जाते आणि ह्यामुळे बाबांना खूप वाईट वाटतं. परंतु ईश्वरी मागे असते आणि ईश्वरी त्यांना अगदी नजरेनेच धीर देत असते. त्यानंतर मग आता बाबा पुढे जाऊन वल्लरीकडे प्रसाद देत असतात. तेव्हा वल्लरी आरती घेते आणि प्रसाद ते देत असताना म्हणते की हा फक्त प्रसाद आहे म्हणूनच मी तुमच्या हातून घेते, नाहीतर अजिबात घेतला नसता, असा टोमणा ती त्यांना मारते. त्यावेळेला मग तेही तिला काहीच न बोलता गपचूप शांत उभे असतात. तेव्हा मग वल्लरी तिकडून निघून गेल्यानंतर मामांकडे रमाकांतराव येतात आणि मामांकडे येऊन तो प्रसाद धरत असतात. नंतर पुढे वल्लरी म्हणत असते की 1 मिनिट, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही हे सगळी थेरं करून या घरामध्ये राहू शकाल, ईश्वरी हे सगळं करून तू त्यांना या घरात राहून ठेवू शकशील, तर तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे, समजलं, असं ती टोमणा देते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेला मग मामा मुद्दामच पुढे येतो आणि त्यांच्याकडून आरती घेतो आणि मामाला प्रसाद देखील ते देतात. पण मामा त्यांच्याकडे हसून अगदी बघतात आणि तिथून निघून जातात. हे सगळं पाहून मामाला खरंच म्हणजे बाबांनाही खूप बरं वाटलेलं असतं. त्याचबरोबर सगळे निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की बाबा चला. तेवढ्यातच बाबा म्हणतात की अगं त्या चिंटूला प्रसाद आणि आरती देण्याचं राहिलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबा 1 मिनिट, तुम्ही चला माझ्यासोबत, असं म्हणून ईश्वरी आता अर्णवच्याकडे जाण्यासाठी बाबांना घेऊन जात असते. त्यावेळेला अर्णव काहीतरी करण्यासाठी खालीच उतरलेला असतो. तेवढ्यातच बाबा म्हणतात की चिंटू 1 मिनिट थांब, तुला आरती द्यायची आहे. तेव्हा लगेचच तो आरती घ्यायला नकार देत असतो. तो म्हणतो की मी सिंदूर यांना माहीत नसेल तर सांग, मी या सगळ्यावरती विश्वास ठेवत नाही. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही विश्वास ठेवत नसाल, परंतु ही देवाची आरती आहे, त्याला नाही म्हणायचं नाही, मग फक्त आशीर्वाद घ्या. कसा आशीर्वाद घ्यायचा ते ईश्वरी आता स्वतःच्या डोक्यावरून हात ओवाळून दाखवत असते. तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्याच म्हणण्यानुसार त्या आरतीवरून हात ओवाळतो आणि नंतर स्वतःच्या डोक्यावर घेतो. तेव्हा मग बाबा त्याला प्रसाद देतात आणि म्हणतात की हे घे चिंटू प्रसाद. तेव्हा मग तो म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं ना, मला हे सगळं नको आहे, मी नाही विश्वास ठेवत या सगळ्यावरती. ईश्वरी म्हणते की सर अहो, विश्वास ठेवायचे किंवा नाही ठेवायचे ही वेगळी गोष्ट राहिली, परंतु तुम्ही निदान प्रसाद तर घेऊ शकता. चला, प्रसाद नाही, निदान एक मिठाई तरी घेऊ शकता ना तुम्ही हातामध्ये. तेव्हा मग आता तो ठीक आहे असं बोलतो आणि त्या मिठाईमधला छोटासा कण आता स्वतःच्या तोंडामध्ये घालतो आणि तिथून रागानेच तावातावाने निघून जातो. तेव्हा मग आता बाबाही गप्प झालेले असतात. बाबा म्हणतात की बरं ठीक आहे ईश्वरी बेटा, मी आलो, ही आरती तिकडे ठेवून, असं म्हणून आता बाबा निघतात आणि तिकडे आरती ठेवतात. ईश्वरी मनातून विचार करते की हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. तर वल्लरीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार सुरू असतो. ती म्हणत असते की किती काही झालं तरीही ही ईश्वरी काही शांत बसत नाही. हिला घरातून बाहेर काढायचं होतं ते तर राहीलच, त्याचबरोबर ही या रमाकांताला देखील आता या घरामध्ये घेऊन आली आहे.
आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करून तिला असं वाटतं की ती सगळं काही साध्य करू शकेल, म्हणजे लवकरात लवकर ती हे सगळं करेल. मला असं वाटतंय ना की आता काहीतरी करून या रमाकांतला घराच्या बाहेर काढलं पाहिजे. आणि ती जे काही बोललेली असते ते सगळं मामाच्या कानावर पडतं. मामा तिथूनच म्हणतो की वा, म्हणजे वल्लरी आता सगळं तुझं हे प्लॅनिंग आहे चालू तर. अच्छा, म्हणजे तू जे काही म्हणालीस ते मला ऐकायला आलं. तुला भाऊजींना घराबाहेर काढायचं आहे का? ईश्वरीच्या मागे लागून तुझं पोट भरलं नाही की आता तुला मामांच्याही म्हणजे भाऊजींच्याही मागे लागायचं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुम्ही ना जरा शांतच बसा, उगीचच काहीही बोलू नका. तेव्हा मग लगेचच ते म्हणतात की का उगीचच कशाला काही नाही बोलायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला कळतंय का, हे असं करत राहिले ना तर त्यांना का घराबाहेर काढायचं नाही? ज्या माणसामुळे घरात त्रास झाला त्या माणसाला घरात राहूनच का द्यायचे? म्हणूनच म्हणते की मी त्यांना घराबाहेर काढायचं आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मग मी एकही संधी सोडणार नाही आहे त्यांना घराबाहेर काढण्याची. त्याचबरोबर मामा म्हणतो की 1 मिनिट थांब जरा, मला सांग नक्की तू काय करत आहेस, तुझ्या मनात काय चालू आहे ना ते जरा मला सांग. तेव्हा ती म्हणते की काहीच नाही. तेव्हा मामा म्हणतो की 1 मिनिट थांब, मला दाखव तू हे हातामध्ये काय घेऊन फिरतेस. तेव्हा मग ते म्हणतात की दाखव जरा हा फोटो तुझ्यापाशी काय करतोय आणि आता या फोटोचं तुझ्याकडे काय काम आहे? ती म्हणते की काय काम आहे म्हणजे काय, माझं काम आहे ना, म्हणूनच मी म्हणते आहे. काही झालं तरीही ना मी त्या माणसाला या घरामध्ये राहू देणार नाही. त्या माणसाने काय केलं ना ते चांगलंच माहिती आहे, त्यामुळे अजिबात या घरात राहू देणार नाही आहे, असं म्हणून वल्लरी चिडलेली असते. त्याचबरोबर बाबा आता श्री स्वामी समर्थ असं म्हणून स्वतःचा सगळं काही अंतरून घालत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा तुमची ही झोळी आहे ना ती गाडीमध्येच राहिली होती. तेव्हा मग बाबा म्हणतात की ईश्वरी बेटा मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा ईश्वरी बोलते की बाबा बोला ना, काय झालं? तेव्हा मग ते म्हणतात की इशू बेटा अगं आता मी 2 दिवस राहिलो नाही, ते जाऊ दे. मी काय म्हणतो की उद्या पहाटे मी इथून निघून जातो, म्हणजे सगळंच ठीक होईल. ती म्हणते की बाबा तुम्ही काय बोलताय, असं प्लीज असं बोलू नका ना. तेव्हा मग बाबा म्हणतात की हो बेटा, अगं मी इथे थांबून काय करू ना, बघितलंस ना तू, मी इथे आल्यापासून घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा कसा आनंद उडून गेला आहे तो. कोणालाही मी या घरामध्ये इथे आलेलो आवडलेलो नाही आहे. त्यामुळे प्लीज इशू बेटा तू आता मला हट्ट करू नकोस, जाऊ दे बघू, मी जातो इथून. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा अजून थोडा धीर धरा, होईल सगळं व्यवस्थित, तुम्ही प्लीज काहीही मनाला लावून घेऊ नका, सगळं होईल व्यवस्थित. त्याच वेळेला आता ईश्वरीला त्यांना ठसका लागतो, म्हणून ईश्वरी त्यांना पाणी देते आणि ती म्हणते की हे घ्या बाबा, पाणी पिऊन घ्या. तेवढ्यातच मग ते म्हणतात की बेटा ती पिशवी आहे ना त्या झोळीमध्ये माझी एक गोळी आहे, ती दे, म्हणजे मला जरा बरं वाटेल. असं म्हणून आता ते तिच्याकडून गोळी घेतात आणि त्याच वेळेला ईश्वरी गोळीचं पाकीट त्यांना देते. आणि त्यांना गोळीचं पाकीट देत असताना इथे ईश्वरीच्या लक्षात येतं की त्यांच्या गोळीच्या बरोबरच त्या झोळीमध्ये आणखी काही गोष्टी आहेत. आता त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी ईश्वरी बघू लागते. अर्णवची लहानपणीची टोपी त्याच्यामध्ये असते, चिंटू लिहिलेली अगदी कळकट्ट मळकट्ट अशी टोपी. त्याचबरोबर सगळ्या काही लहानपणीच्या बालपणीच्या मुलांच्या आठवणी आणि जो लहानपणीचा फॅमिली फोटो, हे सगळं तिला आठवतं. नंतर तिला हेही आठवतं की अर्णवने अशीच लहानपणीच्या सगळ्या आठवणी एका डब्यामध्ये बंद करून ठेवल्या होत्या आणि बोलला होता की त्या एका माणसामुळे माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी मला एका दिवसात बंद डब्यामध्ये 8 वर्षाच्या मुलाला ठेवाव्या लागल्या होत्या. त्याचं दुःख तुला नाही कळणार की मला माझ्या आठवणी कशा लपवाव्या लागल्या होत्या. आता हे सगळं ईश्वरीला आठवतं आणि ती मनाने काहीतरी एक धाडसी निर्णय घेते आणि तिथून जात असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बाबा जरा 1 मिनिट थांबा. तेव्हा मग बाबा तिच्याकडून गोळी घेतात आणि ईश्वरी म्हणते की 1 मिनिट हा बाबा, मी लगेच आले. तेव्हा तुम्हाला बरं वाटतंय ना? बाबा म्हणतात की हो मला बरं वाटतंय. त्यानंतर मग ईश्वरी आता गप्प बसलेली असते आणि ती पटकन बाहेर जाते. बाबांना कसं तरी वाटत असतं, त्यामुळे ते ईश्वरी बेटा जरा थांब ना असा आवाज तिला देत असतात. त्यावेळेला तिला तसा आवाज देत असताना आता अर्णवकडे ईश्वरी आलेली असते आणि तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की काय काम आहे? ईश्वरी म्हणते की सर माझ्यासोबत जरा चला, एक काम आहे. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुला दिसत नाही आहे का, माझं इथे काहीतरी काम सुरू आहे, तुझं उगीचच मध्ये काय चाललं आहे? ईश्वरी म्हणते की माझं ऐका. तेव्हा तो म्हणतो की मिसेस इंदोर प्रत्येक वेळेला हे चालणार नाही हां, प्रत्येक वेळेला तू तुझ्या मनाचंच करून घ्यायला बघतेस, हे चालणार नाही, समजलं? तेव्हा ती म्हणते की चला सर प्लीज चला. तेव्हा मग आता बाबा खाली येतात आणि ईश्वरी असा आवाज देत असतात.
त्याच वेळेला वल्लरी म्हणते की झालं बघितलं, आता परत काहीतरी नवीन तमाशा झाला आहे, चला बघायला खाली, असं म्हणून ती मामाला खाली घेऊन जाते आणि अर्णवला देखील ईश्वरी खाली घेऊन येते. तेव्हा मग आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, तू आता मला इथे का आणले सगळ्यांसमोर? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला असं वाटतं ना की प्रत्येक वेळेला काहीतरी चुकलेलं असतं माझं. पण मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू का सारखं सारखं हे सगळं करते? ती म्हणते की तुम्हाला काय वाटतं की तुमचे हे बाबा तुमच्याबद्दल जराही नाही विचार करत? तेव्हा तो म्हणतो की हो, नाही विचार करत, आणि जर त्यांनी विचार केला असताना तर असे आम्हाला लहानपणी एकटं सोडून गेले नसते, समजलं ना? आम्ही लहानपणी जे काही भोगलं आहे, काय खाल्लं आहे, काय प्यायलो आहे, कसे जगलो आहे, याचं काही पडलं होतं काय या माणसाला? हा सरळ आम्हाला सोडून निघून गेला होता. खरं तर दगडाच्या काळजाचा आहे हा माणूस, हा बाप म्हणायच्या लायकीचा पण नाही आहे, असं म्हणून अर्णव पुन्हा एकदा त्याच्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलून त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, हे सगळं असं कसं बोलू शकता तुम्ही? जरा तरी विचार करा त्यांच्याबद्दल बोलताना. तेव्हा अर्णव म्हणतो की काय विचार करायचा या माणसाबद्दल बोलताना? मी अजिबात विचार नाही करणार, कारण हा माणूस कसा आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा सर, तुम्ही जे काही समजताय ना ते खूप चुकीचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, प्लीज गप्प बस, तू यामध्ये काहीही बोलू नकोस. तुला मी बोललो की तुला यामधलं काहीही माहिती नाही आहे, त्यामुळे प्लीज तू या गोष्टीत मध्ये पडू नकोस, समजलं? ईश्वरी म्हणते की सर, मी पडणार, कारण की मला माहिती आहे. आणि मग तो म्हणतो की अच्छा, म्हणजे इतक्या वर्षानंतर आता माणूस परत आला, कारण याला आमची वैभव संपत्ती दिसली असणार, बरोबर ना? आणि नंतर याची नियत फिरली असणार. ईश्वरी म्हणते की सर, त्यांना काहीही माहिती नव्हतं यामधलं. तुमचं बिझनेस वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात त्यांना. शिवाय तुम्ही इंदोरहून मुंबईला आलात हे देखील बाबांना माहिती नव्हतं. सगळं मी सांगितलं आहे, आणि तुम्ही त्यांच्यावर असा आरोप कशा लावू शकता? एक मिनिट, जरा थांबा, असं म्हणून ईश्वरी आता त्यांच्या रूममध्ये जाते. आणि रूममध्ये गेल्यानंतर मग ती बाबांची झोळी घेऊन येते. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की एक मिनिट थांबा, तुम्हाला मी आता दाखवते. त्याचबरोबर सगळेजण ईश्वरीकडे बघायला लागतात. तेव्हा बाबा म्हणतात की ईश्वरी बेटा, काय करतेस, नको करूस. ती म्हणते की थांबा बाबा, मला हे सगळं दाखवलंच पाहिजे. तेव्हा मग आता ईश्वरी ही बाबांच्या ज्या झोळीतल्या सगळ्या काही वस्तू असतात त्या वस्तू खाली टाकते. तेव्हा बाबा म्हणतात की ईशू बेटा, काय करतेस तू? ती म्हणते की थांबा बाबा, काही गोष्टींची जाणीव करून द्यायला लागते. तेव्हा मग आता ईश्वरी त्या झोळीतल्या सगळ्या वस्तू खाली मोकळ्या करते, आणि त्या पाहिल्यानंतर आता सगळेजण अगदी आश्चर्याने त्या झोळीतल्या वस्तूंकडे बघतच राहतात. मग ईश्वरी म्हणते की बघितलं का सर, तुम्हाला असं वाटतं की तुमचा हा बाप दगडाचा काळजाचा आहे, त्याला तुमच्या काहीही आठवणी नको होत्या आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडून निघून गेले असं म्हणताय ना तुम्ही? मग बघा ना, या बापाने या काळजाच्या तुकड्यातल्या सगळ्या वस्तूंना अगदी प्रेमाने जपून ठेवलं आहे. बघा, या सगळ्या तुमच्या लहानपणीच्या वस्तू, असं म्हणून आता बाबांच्या सगळ्या वस्तू अर्णव आणि अंजली दोघंजणही अगदी बघत असतात. अंजलीचे डोळे भरून येत असतात. तेव्हा आता अंजलीच्याही काळजाला अगदी साथ घातल्यासारखे होते, आणि अंजली बघते तर बाबा ते एक झबलं उचलतात आणि त्यामध्ये म्हणतात की हे माझ्या अंजूचं आहे, लहानपणीचं झबलं आहे, ते ती घालायची, आणि हे मला खरंच खूप गोड वाटायचं, हे माझ्या अंजूचं झबलं. त्यावेळेला मग आता त्या झबल्याकडे अगदी जवळ घेऊन त्या आश्चर्याने बघत असतात. पुढे बाबा म्हणतात की माझ्याकडे, या संन्यासाकडे लहानपणीच्या माझ्या मुलांच्या आठवणींच्या ठेव्याखेरीज दुसरी कोणतीही संपत्ती नाही. माझ्या या कमनशिबी बापाकडे कुठल्याही प्रकारचा काही पैसा सापडणार नाही, पण या संन्यासाच्या झोळीत तुम्हाला फक्त माझ्या मुलांच्या लहानपणीच्या आठवणी सापडतील. आता त्या झबल्याला घेऊन लगेचच बाबा रडायला लागतात. ईश्वरी, बाबा शांत व्हा, असं त्यांना म्हणत असते. तेवढ्यात अंजली पुढे येते, आणि अंजली पुढे येऊन त्या सगळ्या गोष्टी बघते. तर ती फोटो उचलते, आणि तो फोटो असतो त्यांच्या लहानपणीच्या फॅमिली फोटोचा. आता तो फोटो ती बघितल्यानंतर तिला तो फोटो बघून फार रडायला येत असतं. त्यांच्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी त्या फोटोमध्ये असतात. आता ईश्वरी तो फोटो बघते आणि तिला सगळ्याची खूपच आठवण येत असते. त्यानंतर मग ईश्वरी आता चिंटूची लहानपणीची टोपी बघते, आणि ती टोपी बघून तिलाही अगदी भरून आलेलं असतं. ईश्वरी आता ते बघते आणि म्हणते की अर्णव सर, ही तुमची लहानपणीची टोपी बघा, असं म्हणून आता अंजली ही ती टोपी अर्णवच्या हातामध्ये देते आणि म्हणते की चिंटू, ही तुझी टोपी. त्यावेळेला आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच असते की अर्णवचं आता काय रिॲक्शन येतं, कारण की लहानपणीच्या वस्तू आणि सगळ्या गोष्टी याच्यावरून तरी बापाचं प्रेम किती आहे हे समजतंय का, ईश्वरी बघत असते.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की चिंटू, ही तुझी टोपी, हे माझे लहानपणीचं खेळणं, ही माझी वॉटर बॉटल, असं म्हणून आता सगळ्या गोष्टी ती बघत बसलेली असते. आणि आजीलाही हे पाहून अगदी भरून आलेलं असतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला अजूनही वाटतं की तुमचा बाप हा दगडाच्या काळजाचा आहे? सांगा ना, कोणता बाप हा आपल्याला पोरांना विसरू शकत असेल? जर आपल्या पोरांच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी या बापाने जपून ठेवल्या असतील, तर तुम्हाला खरंच असं वाटतंय का की तुमचा हा बाप हा दगडाच्या काळजाचा आहे? त्याला तुमच्याबद्दल काहीही माया ममता वाटत नाही असं वाटतंय का तुम्हाला? घ्या तुमची ही टोपी बघा आणि त्याच्यावरून तुम्हाला जाणवतंय का की ही तुमची टोपी ही लहानपणीची आहे म्हणून? त्याचबरोबर मग आता ईश्वरी ही अर्णवला असं सगळं बोलल्याबरोबर अर्णव पण तिथेच बघत असतो आणि तोही शांत बसलेला असतो. आता बाबांना वाटत असतं की अर्णव जरा काहीतरी बोलेल, म्हणजे जरा काहीतरी त्यांच्या हाकेला ओ देईल, पण नाही, अर्णव काहीच बोलत नाही आणि तिथून तो गपचूप न बोलता निघून जातो. परंतु अंजली ही तिची लहानपणीचा जो काही फोटो असतो तो फोटो बघत असते. तेवढ्यातच बाबा तिच्याकडे बघतात आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवतात, कारण की ती खूप रडत असते आणि लहानपणीच्या आठवणींमध्ये तिला खूपच रमायला झालेलं असतं. ती आता फक्त बाबांच्या डोक्यावर हात ठेवते. बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवतात. नंतर झोळीतल्या सगळ्या वस्तू आता रमाकांत पुन्हा एकदा भरून ठेवत असतो आणि हे भरून ठेवत असताना त्यांच्या मनाला काय जाणीव होत असेल ईश्वरी बरोबर जाणते. ईश्वरी आता सगळ्या गोष्टींकडे बघत असते. इमोशनल सीन झालेला असतो. लहान मुलांच्या कपड्यांपासून ते लहान मुलांच्या बुटांपासून सगळ्या शाळेच्या वस्तूपासून बाबांनी सगळं काही जपून अगदी ठेवलेलं असतं आणि त्याच वस्तू बाबा आतमध्ये आता भरून ठेवत असतात आणि हे सगळं अंजलीला बघत असताना खूप दुःख वाटत असतं. आता बाबा आपल्या सगळ्या वस्तू भरून ठेवतात आणि अंजलीसमोर झोळी धरतात. तो त्यांचा लहानपणीचा जो फॅमिली फोटो आहे तो त्यामध्ये ठेवण्यासाठी. मग आता अंजली ही गप्प असते. तिच्या डोळ्यातून तरीही पाणी हे तरळतच असतं. बाबा आता तिच्यासमोर झोळी धरतात तेव्हा अंजली झोळीत तो फोटो पुन्हा टाकून देते आणि बाबा तो फोटो घेऊन तिथून निघून जातात गपचूप. तेव्हा सगळ्यांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. इथे आजीलाही खूप वाईट वाटतं की सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत. आता अंजली हिचं रडणं कोसळलेलं असतं, अगदी आवरतच नसतं. मग आजी अंजलीकडे येते तेव्हा अंजली आजीला मिठी घट्ट मारून जोरजोरात रडायला लागते आणि ती रडत असताना आजी अंजू बाळा शांत हो असं म्हणून तिला शांत करत असते आणि आजीलाही ते तुझं दुःख बघवत नसतं. संपूर्ण कुटुंब आता रडत असतं. ईश्वरी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या रूममध्ये ती काहीतरी कपाटात शोधत असताना अर्णव पण पटकन कपाटाजवळ येतो आणि मग ईश्वरी डोकावत असताना मुद्दाम तो तिच्याशी बोलायला नको म्हणून तिच्या मागोमाग कपाटात डोकावत असतो. ईश्वरी म्हणते की काय हवंय सांगा ना, कशाला मध्ये मध्ये करताय? तेव्हा अर्णव म्हणतो की माझे कपडे. मग ईश्वरी त्याला ब्लेझर काढून देते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट, मला ऑफिसला जायचं नाही आहे काही, मला माझा नाईट ड्रेस हवा आहे. तेव्हा ईश्वरी रागाने पुन्हा एकदा त्याच्याकडे नाईट ड्रेसचा हँगर देते आणि म्हणते की घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे दे इथे. आणि ईश्वरी आता बडबडत असते की बोलायचं नसेल तर कशाला बोलायचं, मग उगीचंच मध्ये करतात. त्यानंतर अर्णवला फोन येत असतो. तो फोनवर बोलत असतो की शिर्के, ते फायनलाईज झालं आहे का? मग जर झालं असेल तर करा लवकर, काय करायचं आहे तुम्हाला? तेव्हा मग इथे बोलता पुन्हा ईश्वरी त्याच्या समोर येते आणि मग पुन्हा त्यांची तिथेच राग येऊन वादावादी होते, म्हणजे डोळ्यांनीच, आणि बाजूला होते ईश्वरी. त्याच वेळेला मग आता ईश्वरी पुन्हा एकदा दुसऱ्या जागेला जाते. तेव्हा अर्णव दुसऱ्या बाजूला होत असतो. तो म्हणतो की मिस इंदोर, काय चाललंय सारखं तुझं मध्ये? हो ना बाजूला. तेव्हा ईश्वरी तिचे औषध घेते आणि बेडवर जाऊन बसते आणि बेडवर जाऊन पुन्हा तिची बडबड चालू होते की बोलायचं नसेल ना तर कशाला बोलायचं, काहीच गरज नाही आहे मला बोलण्याची, उगीचच मी तरी कशाला बोलू स्वतःहून, असं म्हणून तिची तिथे किटकिट सुरूच असते. अर्णव पण आता नाईट ड्रेस चेंज करून बेडवर आलेला असतो. ईश्वरी आता स्वतःच्याच हाताने तिला जे काही डोळ्यात ड्रॉप घालायचा असतो तो ड्रॉप ती घालण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्णव तिला बघतो. ईश्वरी तो ड्रॉप अगदी घालण्याचा प्रयत्न करत असताना अर्णव ते सगळं बघत असतो. ईश्वरी तो ड्रॉप उघडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो फक्त तिला असं म्हणून इकडे दे असा इशारा करतो. तर ईश्वरी ते काही करत नाही. ती तिच्या एका हाताच्या बोटाने सगळं करण्याचा प्रयत्न करते. अर्णव म्हणतो की दे इकडे. ईश्वरी म्हणते की कोई जरूरत नाही आहे, मी करेन माझं, मला जमतं माझं करायला, असं म्हणून ती मुद्दामच आता ते सगळं स्वतःच्याच हाताने करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग अर्णवला ती बोलायला सुरुवात करते की जर तुम्हाला मदत करायचीच नसेल, तुम्हाला काही करायचंच नसेल तर मग कशाला उगीचंच नाटकं करायची मदत करण्याची, जाऊ दे, मला तर काही आता बोलायचंच नाही आहे, असं म्हणून
तो ईश्वरी बडबड करत असताना कानाला अगदी हात लावून घेतो आणि नंतर मग ईश्वरी डोळ्यामध्ये ड्रॉप घालण्याचा प्रयत्न करत असते. आता तो ड्रॉप घालत असताना अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय करतेस काय तू? ईश्वरी म्हणते की तुम्हाला दिसत नाही आहे का, डोळ्यात ड्रॉप घालण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, अगं हे काय, कशाला हे सगळं करतेस तू? तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की अगं माझ्याकडे दे, मी घालतो ड्रॉप, असं म्हणून आता तो ड्रॉप घालायला मागत असतो. ईश्वरीला काही जमेना. तेव्हा तो तिला म्हणतो की झोप खाली, मी घालतो नाही तुझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप, थांब जरा. आणि मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून, आणि परत मला बोलून दाखवायचं नाही. त्याच वेळेला मग ती झोपते आणि अर्णव तिच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप घालतो. आता डोळ्यांमध्ये ड्रॉप घातल्यानंतर ईश्वरी अगदी घट्ट डोळे मिटून घेते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. तिचे डोळे बंद झाल्यानंतर अर्णव तिच्याकडे एकटक बघतच राहतो. आणि हे बघत असताना ईश्वरी मात्र गप्प झोपलेली असते. ती काहीही बोलत नाही. अर्णवच्या मनामध्ये आता प्रेम आल्यासारखं होत असतं. तेवढ्यातच ईश्वरी पटकन डोळे उघडते आणि अर्णवही शांत होऊन जातो. तेव्हा ते दोघंजणही एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात. ईश्वरी आणि अर्णवचं प्रेम असं डोळ्यातून व्यक्त होतं. त्यानंतर मग तो म्हणतो की काय नाही, झालं आहे ड्रॉप घालून, बाजूला होतो. त्याचबरोबर आता तो त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये राग असतो, चिडचिड असते. परंतु आता ईश्वरी त्याच्याकडे हात देते आणि ड्रॉप मागत असते. तेव्हा मग अर्णव तिच्या हातामध्ये त्यावेळेला ड्रॉप देतो आणि ड्रॉप दिल्यानंतर ईश्वरी आता त्याचा हातही थोडासा असा पकडते आणि त्याला जाणवतही नाही अशा प्रकारे त्याच्या हाताला स्पर्श करते. नंतर मग तो ड्रॉप ती तिच्या त्या खोक्यामध्ये ठेवून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि ते तिला ठेवत असताना एका हातामुळे जमत नसतं. त्यामुळे अर्णव आता तिला म्हणतो की आणि इकडे तो ड्रॉप मी इकडे ठेवतो, असं म्हणून ईश्वरी आता त्याच्या हातामध्ये तो ड्रॉप देते आणि नंतर तो या बाजूला तो ड्रॉप ठेवून देतो. त्यानंतर मग ईश्वरी पुढे काहीही बोलत नाही. ती त्याच्याकडे गालातल्या गालात हसत बघत असते. कारण की हे सगळं होत असताना इतक्या परिस्थितीतही अर्णव हा ईश्वरीला मदत करत आहे हे तिला खूप कौतुकाचं वाटत असतं. ती गालातल्या गालात आता हसते आणि म्हणत असते की चला बाबा आता झोपायचं, असं म्हणून अंग खाली टाकून देते आणि अर्णवकडे एका बाजूने बघत असते. तेव्हा अर्णव पण आता ईश्वरी झोपत असताना एका बाजूने तिच्याकडे बघत असते. थोडं का होईना दोघांच्या नात्यामध्ये सुधार आलेला असतो आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडत असतात. आता अर्णवही झोपत असतो. त्यानंतर मग मामा रूममध्ये येऊन विचारतो की जावई बापू येऊ का? तेव्हा अंजली म्हणते की मामा अरे ये ना, काय झालं? तेव्हा मामा म्हणतो मी स्पेशली जावई बापूंचं अभिनंदन करण्यासाठी आलो इथे. कारण की जावई बापूंनी जे काही केलं आहे ना, तुम्हाला माहिती आहे बँगलोरमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही इतकी मोठी कामगिरी केली आहेत. बँगलोरमधले सगळे क्लायंट्स अगदी वेळेवर हँडल केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठं डील पण मिळालं आहे बरं का. खरंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे ना जावई बापूंचं अभिनंदन, त्याने हे काम इतकं मस्त केलं आहे ना, तुम्हाला काय सांगणार. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की मामा हे खरं तर सगळं शक्य झालं ते अर्णव साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, त्यामुळे खरं तर त्यांनाच मी किती वेळा थँक्यू म्हणून ना तरी तेही कमीच आहे, असं झालं आहे मला. तेव्हा मामा म्हणतात की नाही, आता तुम्ही खूप चांगली कामं करत आहात, तुमच्यावरती एक एक जबाबदारी अर्णव नक्की सोपवेल तुम्हाला. मी तर म्हणतो की एखाद्या असिस्टंटचीच गरज लागणार आहे. तेव्हा मामाला तो म्हणतो की हो मामा, तसं झालं तर मग बरंच होईल. म्हणजे अर्णव साहेबांनी मला एका असिस्टंटची मदत दिली तर खरंच खूप बरं होणार आहे. त्यावेळेला आता लगेचच मामा म्हणतो की हो ते होईलच. बरं मी काय म्हणतो, मी लगेचच अर्णवच्या कानावरती शब्द टाकतो, म्हणजे कसं आहे ना तुमच्या असिस्टंटची पण सोय लवकर होईल. तेव्हा मग मामा पुन्हा एकदा निघून जातो. अंजली म्हणते की अहो मला खरंच खूप आनंद झाला, तुम्ही सगळ्या गोष्टी इतक्या मनापासून करताय ना. थांबा मी देवापुढे साखर ठेवते, सगळं चांगलं होईल. तेव्हा मग ती साखर ठेवायला जाते आणि राकेश ती गेल्यावर म्हणतो डोक्याला हात मारून की काय रे माझी बावळट बायको, या माझ्या बायकोला काय माहिती तिच्या या नवऱ्याला देवाचा प्रसाद नको आहे, तर चांगल्या चांगल्या गोड गोड क्यूट क्यूट मुली हव्या आहेत बस, असं म्हणून तो हसत असतो. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी बाबांना म्हणत असते की बाबा सगळं काही व्यवस्थित होईल. आता या सगळ्या प्रकारामध्ये ना तुम्हाला फक्त माझी साथ देण्याची गरज आहे. आपण मिळून जर काहीतरी करू ना तर नक्की सगळ्या गोष्टीतून अगदी व्यवस्थितपणे मार्ग निघेल. जर अर्णव सर आणि बाकीच्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर लवकरात लवकर तुम्ही म्हणताय ना तसं किंवा मी म्हणते तसं तुम्हाला वागावं लागेल, असं ती म्हणत असते. तर वल्लरी ही धुमाळला भेटायला जाते आणि म्हणते की एक काम करा, आता रमाकांत राजेशिर्के आणि सुप्रिया यांचे ओरिजिनल जे नेगेटिव्ह्ज होते ना ते तुम्ही माझ्याकडे द्या आणि ते नेगेटिव्ह्ज माझ्याकडे दिला तरच ठीक आहे.
तेव्हा मग लगेचच ते म्हणतात की नाही, मी ते ओरिजिनल नेगेटिव्स अजिबात देणार नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की अच्छा, असं म्हणून आता ती चिडते आणि ती गाडीमध्ये म्हणजेच तिच्याकडे जे बंदूक असतं ते बंदूक दाखवते आणि म्हणते की आता तरी देणार ना. मग तो घाबरतो आणि नेगेटिव्स तिच्या हातामध्ये देतो. आणि आता फायनली वल्लरी तिचं काम करणार असते. बाबांच्या डोक्यामध्ये दुखायला लागतं आणि ते जोरजोरात ओरडत असतात. ईश्वरी म्हणते की बाबा, तुम्हाला काय झालं? तेव्हा घरातली एक एक व्यक्ती यायला लागते. नेमका आईंचा आवाज काय होते? त्यांचं डोकं दुखत असतं म्हणून ते आई गं असं जोरजोरात ओरडत असतात. त्याचबरोबर अर्णव पण तिकडे येतो आणि तो विचारतो की एक मिनिट, काय झालं नेमकं? आता ईश्वरीने हे सगळं मुद्दाम खरं तर घडवून आणलेलं असतं. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.